मी बनवलेत रवा आणि बेसनचे लाडू मिक्समध्ये. खूपच टेस्टी आणि खूपच यम्मी लागतात. तुम्ही ट्राय करा. पाहूया आपण ते कसे बनवलेत. यासाठी मी बेसनचं पीठ मळून घेतलं. यामध्ये थोडंसं मीठ घातलं. घट्टसर असं पिठाचा गोळा बनवून घेतला आणि याच्या पुऱ्या लाटून घेतल्या. जशा आपण कळीच्या लाडूला लाटतो त्याचप्रमाणे आपण याच्याही पुऱ्या लाटून घेतल्या. त्यानंतर या पुऱ्या तेलामध्ये फ्राय करून घेतल्या आणि लालसर अशा भाजून घेतल्या. आता पुऱ्या थंड करून मिक्सरला याचा असा बारीक भुगा करून घेतला. त्यानंतर यामध्ये 1 वाटी रवा भाजून घातला. बारीक रवा घ्यायचा आहे आणि तुपावर रवा मंद आचेवर एकदम लालसर खरपूस भाजायचा आहे. त्यानंतर यावर मैदा भाजून घेतला व अर्धी वाटी बेसन पीठही भाजून घेतले. आता यामध्ये घातली पिठी साखर. गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. मी अर्धा किलोला जवळजवळ 300 ग्रॅम साखर घातली. आता यावर तुपाचे मोहन घातले आणि हे सर्व छान मिक्स करून घेतले. यामध्ये भरपूर ड्रायफ्रूट, वेलची पूड, जायफळ पूड आणि शुद्ध तूप मिक्स करून याचे लाडू वळून घेतले आणि सुंदर असे लाडू तयार झाले. तुम्ही नक्की ट्राय करा. रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. सबस्क्राईब करा. धन्यवाद.